मित्रांनो, आपण मागील भागामध्ये अयन दिनाबद्दल माहिती घेतली। अयन दिन म्हणजे सॉल्स्टाइस 21 जून आणि 22 डिसेंबरला असतो। या गोलार्धामध्ये अयन दिन असतो तिथे रात्र लहान असते, तर दुसऱ्या गोलार्धात ती मोठी असते। ज्या गोलार्धामध्ये दिवस 13 ते 14 तासांचा असतो तिथे रात्र 10 ते 11 तासांची असते, आणि ज्या गोलार्धामध्ये रात्र 13 ते 14 तासांची असते तिथे दिवस लहान असू शकतो। त्यामुळे असं मानलं जातं की उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा 21 जूनला सुरू होतो आणि हिवाळा 22 डिसेंबरला सुरू होतो। आज आपण जाणून घेऊयात की उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय, त्यामुळे काय घडतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, तुम्ही पाहत आहात स्पीकर सुरभी। पृथ्वीवर 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो, आणि याच दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं। पृथ्वी 365 दिवसामध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते। 6 महिने पृथ्वी उत्तर ध्रुवाकडे कललेली असते, तर 6 महिने पृथ्वी दक्षिण ध्रुवाकडे कललेली असते। दर 6 महिन्यांच्या अंतराने पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतर सारखंच असतं, त्यामुळे वर्षातील 2 दिवशी दिवस आणि रात्रीचा वेळ समान असतो। सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन असं म्हणतात। दक्षिणायनात पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये सूर्याचा प्रवेश दर्शवला जातो, त्यामुळे या क्रियेला दक्षिणायन असं संबोधलं जातं। जून ते डिसेंबर या महिन्यांमध्ये सूर्याचा दक्षिणायन म्हणजे दक्षिणेकडचा प्रवास असतो। दक्षिणायन सुरू झाल्यानंतर दिवस छोटा होऊ लागतो आणि रात्र मोठी होऊ लागते। ज्या दिवशी दक्षिणायन संपतं म्हणजेच 22 डिसेंबरला, त्या दिवशी दिवस सर्वात लहान असतो आणि रात्र ही सर्वात मोठी असते। या दिवशी सूर्य विषुववृत्तापासून जास्तीत जास्त दक्षिणेकडे कललेला दिसतो आणि दक्षिण ध्रुव सूर्याच्या जवळ असतो। तर 21 सप्टेंबरला दिवस आणि रात्र सारखे असतात। 21 जूनला दक्षिणायन सुरू होतं आणि 22 डिसेंबरला संपतं। या 6 महिन्यांमध्ये पावसाळा, हेमंत, शरद आणि हिवाळ्याची सुरुवात असे ऋतू पाहायला मिळतात। सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस उत्तरेकडे झुकण्याच्या क्रियेला उत्तरायण म्हणजे समर सॉल्स्टाइस असं म्हणलं जातं। उत्तरायणामध्ये पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रवेश दर्शवतो। डिसेंबर ते जून या महिन्यांमध्ये सूर्याचा उत्तरेकडचा प्रवास म्हणजेच उत्तरायण असतं। उत्तरायण सुरू झाल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते। या दिवसांमध्ये हवामान उष्ण होऊ लागतं। ज्या दिवशी उत्तरायण संपतं म्हणजेच 21 जूनला दिवस सर्वात मोठा आणि रात्रही सर्वात लहान असते। 22 डिसेंबर नंतर उत्तरायण सुरू होतं आणि 21 जूनला उत्तरायण संपतं। या 6 महिन्यांमध्ये हिवाळा, वसंत, उन्हाळा असे ऋतू पाहायला मिळतात। याचाच अर्थ अयन दिनाच्या वेळी पृथ्वीवर उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं, त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। धन्यवाद।